नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याला अशा 3 घटना सांगणार आहे ज्या ऐकून तुमचं काळीज भरून येईल. सर्वप्रथम आपलं स्वागत करीत आहे मी आमच्या YouTube चॅनलवर. छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या विद्या आणि अमित साळुंखे यांचं एकमेकांवरती प्रेम होतं. परंतु दोघांचीही जात वेगळी असल्यामुळे त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. पण तरीही दोघांनी हे नातं पुढे न्यायचं ठरवलं आणि त्यांनी एप्रिल महिन्यात लग्न केलं. परंतु विद्याच्या घरच्यांना हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. त्याच रागातून 14 जुलै 2024 रोजी विद्याचा भाऊ आणि विद्याचे वडील दोघांनीही अमितवर चाकूने हल्ला केला. अमित खाली कोसळताच दोघेही तेथून पळून गेले. दरम्यान जमलेल्या लोकांनी अमितला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तब्बल 12 दिवस अमित मृत्यूशी झुंज देत होता. परंतु 26 जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि ऑनर किलिंगच्या या घटनेनं पूर्ण शहर हादरून गेलं आहे. या घटनेतून बाहेर निघतोच कुठे तर तिकडे बंगळुरू मधून गर्लफ्रेंडला आपल्या सोबत ब्रेकअप कर असे सल्ले कीर्ती आपल्या मैत्रिणीला देत आहे. कीर्तीमुळेच आपल्या गर्लफ्रेंडने आपल्या सोबत ब्रेकअप केलं असावं याचा राग मनात ठेवून पीजी मध्ये घुसून कीर्तीची हत्या करण्यात आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दुर्दैव म्हणजे जेव्हा हमलावर हमला करून पळून जात होता तेव्हा कीर्ती ओरडत होती. काही मुली दुरून बघत सुद्धा होत्या, पण तिच्या मदतीला कोणीही धावले नाही. पुढची दुर्दैवी घटना आहे नवी मुंबई येथून. नवी मुंबई येथील उरण या शहरातील यशस्वी शिंदेजीचा एका नराधमाने निर्घृण हत्या केली. 25 जुलैला यशस्वी शिंदे सकाळी बेलापूर येथे असलेल्या प्रायव्हेट कंपनीत जॉबला गेली, परंतु संध्याकाळी परतलीच नाही. माध्यमात असलेल्या माहितीनुसार उरण पनवेल हायवे लगत असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ एक मृतदेह पोलिसांना आढळला. कोणी मिसिंग तक्रार केली का चेक केले असता जवळच्या शिंदे कुटुंबातील यशस्वी मिसिंग असल्याची तक्रार पोलिसांच्या नजरेस आली. तिच्या कुटुंबाला पोलिसांनी बोलवून घेतले. मृतदेह बघताच तिच्या घरच्यांनी त्या मृतदेहावरचे कपडे बघून हा मृतदेह यशस्वीचाच आहे याची खात्री केली. पुढे पोलिसांनी तपास सुरू केला असता एका नंबरवर यशस्वी तासनतास बोलत असल्याचं समजलं. तो नंबर पण तेव्हाच बंद झाला होता जेव्हा यशस्वीचा फोन बंद झाला होता. त्या दिशेने तपास केला असता तो नंबर दाऊद शेख या व्यक्तीच्या नावावरती रजिस्टर्ड होता असं पोलिसांना आढळून आलं. दाऊद हा मूळचा कर्नाटकचा, पण कामासाठी उरण शहरात राहत होता. याच दाऊदच्या विरोधात यशस्वी आणि तिच्या कुटुंबियांनी 2019 साली केस देखील दर्ज केली होती. दाऊद जेलमध्ये देखील होता काही दिवस. जेलमधून सुटल्यानंतर दाऊद शेख कर्नाटकला गेला होता, परंतु तो पुन्हा उरण येथे परतला. यशस्वीने आपल्याला जेलमध्ये पाठवलं याचाच राग मनात ठेवून त्यानेच यशस्वीची हत्या केली असावी असा अंदाज यशस्वीच्या कुटुंबियाचा आणि पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत म्हणजे व्हिडिओ शूट होईपर्यंत दाऊदला अटक झालेली नाही, परंतु पोलिसांच्या 7 टीम कर्नाटकला दाऊदच्या शोधात रवाना झालेल्या आहेत. पुढील शोध आणखी देखील सुरू आहे. असे गुन्हे आजकालच्या तरुण पिढीमध्ये खूप वाढले आहेत. आजच्या पिढीला व्यवस्थेचा धाकच राहिलेला नाही. सरकारने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा केली पाहिजे. धन्यवाद.